नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये फिजिक्सचे 10 प्रश्न बघितले होते बाळांनो, 10 क्वेश्चन जे फिक्स येणार आहेत 2026च्या पेपरमध्ये. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचे फिक्स 10 क्वेश्चन बघणार आहोत बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मॅथ्सचा हवा आहे का बायोचा हवा आहे, प्लीज कॉमेंट करा. ठीक आहे, मॅथ्सचा हवा असेल तर 100 कॉमेंट लवकरात लवकर मॅथ्सचे कंप्लीट करा, बायोचा हवा असेल तर 100 कॉमेंट लवकरात लवकर बायोलॉजीचे कंप्लीट करा. ठीक आहे, चला एचएससी बोर्ड 2026चा आज आपण 10 फिक्स केमिस्ट्रीचे क्वेश्चन बघणार आहोत. पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर सुमन देशमुख होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर केलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा बाळांनो. कुठूनही काही प्रश्न समजला ना, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला अपलोड होऊन जातो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 12वी बोर्डाचा व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, बघूयात केमिस्ट्रीचे 10 फिक्स क्वेश्चन. पहिला प्रश्न बघा बाळांनो, डिफाइन द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. ठीक आहे, हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो मार्चच्या पेपरमध्ये आणि जुलैच्या पेपरमध्ये कितीदा रिपीट झाला. जस्ट अ सेकंड, मी चेक करतोय. ठीक आहे, जुलैच्या पेपरमध्ये बाळांनो हा प्रश्न 3 वेळा रिपीट झालेला आहे आणि मार्चच्या पेपरमध्ये हा प्रश्न 6 वेळा रिपीट झालाय. टोटल हा प्रश्न 9 वेळा रिपीट झालाय बाळांनो. ठीक आहे, आता विद्यार्थी म्हणतील जुलैचे कोणते पेपर असतात जे तुमचे रिपीटर असतात ना, जे फेल होऊन जातात किंवा इम्प्रुव्हमेंटसाठी अप्लाय करतात, त्यांची परीक्षा जुलैमध्ये असते आणि तुमची मार्चमध्ये असेल. ठीक आहे, दोघं मिळून जर कंबाईन केला तर 9 वेळा हा प्रश्न बोर्डात विचारला गेलेला आहे. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत 10व्या वेळा विचारला जाण्याची. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. 3 मोल्स ऑफ आयडियल गॅस आर एक्सपांडेड आयझोथर्मली फ्रॉम 15 dm³ to 20 dm³ at constant external pressure of 1.2 bar. Calculate the amount of work in the joules. ठीक आहे, हा प्रश्न आता तुम्हाला सांगतो. मार्च मध्ये बाळांनो 8 वेळा विचारला गेलेला आहे, जुलैमध्ये बाळांनो 2 वेळा विचारला गेला आहे, टोटल 10 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता एक सिंपल लॉजिक सांगतो बाळांनो, हे सगळे प्रश्न लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारून काम चालणार नाही. स्क्रीनशॉट तुमचे गॅलरीमध्ये पडलेले असतात. मी तुम्हाला सांगतो, सिरियस जर असतात ना, प्लीज लिहून घ्या बाळांनो एक एक प्रश्न. ठीक आहे, व्हिडिओ युट्यूबवरून डिलीट होऊन जातील. ठीक आहे, आता एक गोष्ट समजून घ्या. आता तुम्हाला वाटत असेल हे प्रश्न येण्याची काय शक्यता आहे सर, म्हणजे तुम्ही आता सांगताय की हा इतका वेळा रिपीट झालाय, तर आता ह्या वर्षी येण्याची काय शक्यता आहे या प्रश्नाची. एक सिंपल गोष्ट सांगतो. तुमच्याकडे सपोज 2 सेट आहेत क्वेश्चनचे. ठीक आहे, एक ए सेट आणि बी सेट. ए सेट असा आहे जे प्रश्न आतापर्यंत एकदाही विचारले गेलेले नाही. ठीक आहे, तुमचे नॉर्मल प्रश्न. आणि बी सेट असा आहे ना, त्याच्यात प्रत्येक प्रश्नाचा पुढे लिहिलेलं आहे की हा प्रश्न किती वेळा विचारला गेलेला आहे. हा प्रश्न 10 वेळा विचारलाय, हा प्रश्न 12 वेळा विचारला, हा प्रश्न 13 वेळा विचारलेला आहे. आता तुम्ही सांगा, जर तुम्हाला 2026चा पेपर बनवायचा आहे, सपोज तुम्ही पेपर सेटर आहेत, तुम्ही हे प्रश्न उचलणार का हे प्रश्न उचलणार? ऑब्व्हियसली हे प्रश्न उचलणार. का रे बाळांनो? कारण ह्या प्रश्नांमध्ये पोटेन्शियल जास्त आहे, म्हणून आतापर्यंत हे प्रश्न जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, म्हणून अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करत जा जे प्रश्न सगळ्यात जास्त विचारले गेलेले आहेत, तेच येतात बोर्डात. ठीक आहे, त्याचसाठी आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी स्कोर केलेली लास्ट इयर. तुम्ही फीडबॅक चेक करू शकतात बाळांनो. का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात बोर्डात, असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? नाही, अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते बाळांनो. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला कंप्लीट पूर्ण कोर्स भेटतो बाळांनो. ठीक आहे, प्रत्येक टीचरांनी खूप मेहनत केलेली आहे. एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेले आहेत बाळांनो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. नेक्स्ट तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न काय आहे बाळांनो? फॉर अ रिएक्शन A + B गिव्स प्रोडक्ट, द रेट इज गिवन बाय. हा तुमचा रेट दिलेला आहे. व्हॉट इज द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिएक्शन? ठीक आहे, तुम्हाला ऑर्डर ऑफ द रिएक्शन हा प्रश्न खूपदा आलेला आहे बाळांनो, आतापर्यंत खूपदा रिपीट झालेला आहे आणि या वर्षी पण सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, या प्रश्नाला व्यवस्थित करायचंय तुम्हाला. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, मार्चमध्ये हा प्रश्न 4 वेळा रिपीट झालाय, जुलैमध्ये हा प्रश्न 5 वेळा रिपीट झालाय, टोटल हा प्रश्न 9 वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, 10व्या वेळा येण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. ठीक आहे, ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी तुम्हाला काढायची. हा प्रश्न सुद्धा तुमचा मार्चमध्ये 9 वेळा विचारला गेलेला आहे मार्चच्या पेपर्समध्ये. जुलैच्या पेपरमध्ये हा प्रश्न 4 वेळा विचारला गेलेला आहे. टोटल तुमचा हा प्रश्न 13 वेळा विचारला गेलेला आहे. हा प्रश्न येण्याचे किती चान्सेस असतील बाळांनो? सगळ्यात जास्त असतील, है ना? आणि हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो, पिक्चर तुमचा पूर्ण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आहे. ठीक आहे, त्यानंतर एक्सप्लेन सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन विथ द एक्झाम्पल्स. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा तुमचा मार्चमध्ये 4 वेळा विचारला गेलेला आहे, जुलैमध्ये तुमचा 6 वेळा विचारला गेला आहे. टोटल 10 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस या प्रश्नाचे आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा बघा बाळांनो, डिस्क्राईब द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 बाय द कॉन्टॅक्ट प्रोसेस. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा मार्चच्या पेपरमध्ये 8 वेळा विचारला गेलाय, जुलैच्या पेपरमध्ये 2दा विचारला गेलेला आहे. टोटल हा प्रश्न 10 वेळा विचारला गेलेला आहे बाळांनो. सगळ्यात जास्त येण्याची चान्सेस आहेत या प्रश्नाचे. ठीक आहे,
आता मी तुम्हाला एक सांगतो, आता युट्यूबवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील, ते सांगतील तुम्हाला आम्हाला माहिती आहे हेच प्रश्न येणार आहेत. मी तुम्हाला सांगतो 100% कोणालाच माहित नाही राहत, एक्सेप्ट बोर्ड. तुम्ही गेस करू शकतात पण 100% प्रश्न कोणालाच माहित नाही राहत. मी तुम्हाला जो पण प्रश्न सांगतो त्याच्या मागचा अनालिसिस देतो की हा प्रश्न का येणार आहे आणि या प्रश्न येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस काय आहेत. म्हणूनच 90 to 95% विद्यार्थी स्कोर करतात बाळांनो. असं नाही की मनात आला कोणताही प्रश्न सांगायचा, युट्यूबवर जसे सांगतात या गोष्टी करायच्या नाही, तुम्हाला ऐकायचं नाही. ठीक आहे. नंतरचा बघा बाळांनो, एलिमेंट ऑफ ग्रुप 16 हॅव लोअर आयोनायझेशन इंथॅल्पी व्हॅल्यूज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ग्रुप 15. एक्सप्लेन व्हाय. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला सांगतो, मार्चमध्ये तुमचा 3 वेळा आलेला आहे, जुलैमध्ये तुमचा 2 वेळा आलेला आहे. टोटल हा प्रश्न 5 वेळा आलेला आहे, पण या वर्षी येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द मोलॅरिटी अँड मोलॅरिटी बाळांनो. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा मार्चमध्ये 6 वेळा विचारला गेलेला आहे, जुलैमध्ये एकदा विचारला गेला. ओके, 7 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. या वर्षी येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. हा प्रश्न फेमस आहे बाळांनो. आता सॅम्पल पेपर पण आले होते ना, बोर्डाचे सॅम्पल पेपरमध्ये पण हा प्रश्न रिपीट झालेला आहे भरपूरदा. ठीक आहे. त्यानंतर राईट द मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉचं तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशन लिहायचं आहे. ठीक आहे. मार्चच्या पेपरमध्ये हा पेपर 6 वेळा विचारला गेला बाळांनो, आणि जुलैच्या पेपरमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारला गेला. टोटल 8-10 प्रश्न विचारला गेलेला, 9वी-10 विचारला जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बाळांनो, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. सॉलिड स्टेटचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. डिस्टिंग्विश बिटवीन तुमचं क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस खूप फेमस प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे. सॅम्पल पेपर जितके आले त्याच्यामध्ये 7 ते 8 वेळा हा सॅम्पल पेपरमध्ये रिपीट झालेला, आतापर्यंत जेवढे पण सॅम्पल पेपर रिलीज झाले त्याच्यात. त्यानंतर तुमचा बोर्डामध्ये मार्चमध्ये तुमचा हा रिपीट झालेला आहे 3 वेळा, जुलैमध्ये हा रिपीट झाला आहे 4 वेळा. ठीक आहे. 4, 5, 7 वेळा तर ते पेपरमध्ये ओरिजिनल पेपरमध्ये आले, आणि 7-8 वेळा हा प्रश्न तुमचा सॅम्पल पेपरमध्ये येऊन गेला. या वर्षी येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2च गोष्टी करा बाळांनो. HSC बोर्डाचं एक्झरसाइज, ठीक आहे, प्लस टॉप 200 क्वेश्चन. ठीक आहे. एवढं दोघं गोष्टी जर केल्या ना, तुमचे 95% कुठे गेले नाही या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. झालं, एवढं पॅकेज केलं ना तुमचे 95% झाले. खूप सोपं आहे बाळांनो. ठीक आहे. बोर्डाचा पेपर अवघड नाही आहे बाळांनो. तुम्हाला 100 गोष्टी नाही करायच्या, जे इम्पॉर्टंट आहे ना ते करा, माझं असं म्हणणं आहे. इम्पॉर्टंट आधी संपवा ना, मग नंतर वेळ भेटला तर करत बसा ना सगळं, है ना. आणि तुम्हाला फिजिक्सचा पेपर, केमिस्ट्रीचा पेपर समजा 98 मार्काचा आहे तो बाळांनो, 70 मार्काचा नाही आहे. 70 मार्काचा तुम्हाला सोडवायचा असतो, विथ ऑप्शन 98 मार्काचा पेपर असतो. 98 पैकी 60 पण आणले ना बाळांनो, 30 तुमचे इंटरनलचे झाले, तुमचे 90% बाळांनो. सोपं आहे रे बाळांनो, खूप सोपं आहे. ठीक आहे. प्रत्येक टीचरांनी खूप मेहनत घेतलेली आहे एका प्रश्नावरती. नक्कीच एनरोल करा. ठीक आहे. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.